आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर आई कशी आहे, काही खाल्लं की नाही तिने, प्लीज सांग. तुम्ही डबा आणणार होतात ना, आई करता त्याचं काय झालं? हो ते मी आता बनवायलाच ठीक आहे, रिलॅक्स, डोंट वरी. वरुणला सांगितलंय. काय काय झालंय? आलास ते बरं झालं. काय काय झालंय? काय असं इमिजिएटली का बोलून घेतलंस तुम्हाला? जानू काय झालंय? सी तू डिरेक्टली फोन केला आणि आलोय मी. मला सांग ना काय झालं. इज एव्हरीथिंग ओके? अरे काहीच ठीक नाहीये, सगळंच बिनसलंय. असं नको ना बोलूस, मला सांग ना डिटेल मध्ये. मला टेन्शन येते. काय झालंय नीट सांग. अरे सई आता वर्क फ्रॉम होम जॉब करते ना. हा, वर्क फ्रॉम होम. सई वर्क फ्रॉम होम करतायत? मला तर काहीच आयडिया नव्हती याची. ओके फाईन, त्याचं काय? तर तिच्या ऑफिस मधला एक माणूस कामानिमित्त आपल्या घरी आला होता आणि नेमक्या त्यावेळेला ताई आल्या. आणि तुला तर माहितीये ना, ताईला सईनी बाहेर जॉब केलेला नाही चालणार आहे. त्याला बघून ताई इतक्या चिडल्या आणि आता तर ताईनी असं सांगितलं की सईनी घराबाहेर पाय सुद्धा ठेवायचं नाही. व्हॉट? दिस इज स्ट्रेंज. या ताईला काय प्रॉब्लेम असू शकतो? आय मीन जॉब करण्याबाबतीत. तेच ना, आता तूच समजव ताईंना. आधीच सईची आई हॉस्पिटलमध्ये. अशात ती कशी काय जाऊ शकेल त्यांना भेटायला? आणि तिचा जीव तरी राहील का? आणि सुमनताई, अशा परिस्थितीत त्यांना असं वाटणारच ना की आपली लेक आपल्या जवळ असावी. आय नो, मला माहिती आहे त्या त्यांच्या आईवर खूप प्रेम करतात. आणि ऑफकोर्स अशा वेळेला त्यांना असं वाटत असेल की त्यांनी त्यांच्या आईजवळ राहावं आणि राहायला पण पाहिजे. ऑफकोर्स. ओके, डोंट वरी, मी बोलतो आईशी. तुम्ही प्लीज शांत व्हा, रडू नका. जानू, सई शांत राहा तू बाळा. आई हे काय करतोयस तू? तू कुठे निघालीस? ज्या घरात माझ्या शब्दाला किंमत नाही तिथे मी राहून काय उपयोग? हे काय बोलतेस तू? आई अगं, या घरात तुझ्या शब्दाला जितका रिस्पेक्ट आहे तितका कुठल्याच गोष्टीला नाही. अँड यू नो दॅट. येस, यू आर ऍब्सोल्युटली राईट. पण हे सगळं आधी होतं. ती सई या घरात आल्यानंतर सगळंच बदललंय. काय 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 बदललंय? काय बोलतेस तू? या घरात तुझी जी जागा आहे आयुष्यभर तीच राहणार आहे. मग तूच मला सांग, मी घरात जे काही बोलते, जे काही डिसिजन्स घेते, ते काय फक्त स्वतःसाठी घेते का? सगळ्यांच्या भल्याचा विचार करूनच डिसिजन्स घेते ना. मग सई अशी का वागते? मी तिला सांगितलं होतं की तिने जॉब करायचा नाही, पण तरीही तिने जॉब केला. मी काय तिला त्रास द्यायला हे सगळं सांगते का? तिला कळतच नाहीये. जहागीरदारांची सून कुठल्या तरी चीप कंपनीत जाऊन जॉब करणार, कसं वाटेल बघायला? आता तूच मला सांग, यात माझं काय चुकलं? आपले इतके वाईट दिवस आलेत का की जहागीरदारांच्या सुनेने कोणाच्या तरी हाताखाली जाऊन जॉब करावा? नाही आवडलं मला हे सगळं. आणि वहिनी या घरात सून आल्यापासून तिच्याच सपोर्ट मध्ये. नाही ठीक आहे, नवीन सुनेला सपोर्ट करावा, पण जेव्हा ती बरोबर असेल, योग्य असेल तिचं सगळं, तेव्हा सपोर्ट करावा. काही न बघता सपोर्ट केला तर अशानं शेफारेल ती. नाउ गॉड नोस
कुठल्या कंपनीत जॉबला होती ती हे जर का बाहेर कोणाला कळलं तर काय होईल आपलं? ओके फाईन फाईन, लिसन. सई आपल्याच कंपनीमध्ये जॉब करतायत. What? हो. म्हणजे मला आतापर्यंत वाटत होतं की वहिनीने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली आहे, मला अंधारात ठेवलंय. पण तुला सुद्धा सईच्या जॉब बद्दल माहिती होतं? नाही 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 सी तू प्लीज मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस. सी मी सगळं एक्सप्लेन करतो. ऐक, सईंनी जॉब केलेलं तुला आवडणार नव्हतं, पण त्यांना जॉब करणं फारच गरजेचं होतं, कारण त्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्या आईची आणि त्यांच्या भावाची, राईट? त्यामुळे त्यांनी तरी ठरवलंच होतं की त्या जॉब करणारच. म्हणून मग मी त्यांना आपल्या कंपनीचा ऑफर दिला की आपल्या कंपनीमध्ये जॉब करा. पण सई स्वाभिमानी, त्यांना माझ्या ओळखीवर नाही, स्वतःच्या टॅलेंटच्या बेसिसवर जॉब मिळवायचा होता. माझ्याकडे दुसरं कुठलं ऑप्शन नाही उरलं नाही. म्हणून मग मी आपल्याच एका सिस्टर कंपनीमधून त्यांना जॉब ऑफर केला. सो बेसिकली सई आता ज्या कंपनीमध्ये जॉब करतायत ती आपलीच कंपनी, आणि त्यांना नाही माहिती की त्या जहागीरदारांच्याच कंपनीत जॉब करतात ते. स्वाभिमानी सई. स्वाभिमान माय फुट. स्वाभिमानी नाही, इगोइस्टिक आहे ती. तिला ना सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की सई किती ग्रेट आहे, म्हणून तिने आपल्या कंपनीतल्या जॉबला धुडकावून लावलं. कळलं? नाही 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 तसं काहीच नाहीये. तू आता तिची बाजू घेऊन बोलणार आहेस का माझ्याशी? आय एम सॉरी आई. सई आता माझ्या लाईफ पार्टनर आहेत, त्यामुळे त्यांना मी नाही तर मग आणखी कोण समजून घेणार आहे? करेक्ट. तिची बाजू तू नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार? किती वाईट वागली ती तुझ्याशी, पण तरीही तिच्यासाठी जॉब मिळावा म्हणून तू एवढे प्रयत्न केलेस. एक उत्तम नवरा असल्याचं कर्तव्य पार पाडलंस. आणि तिला जॉब मिळावा म्हणून एका मॅच्युअर्ड आणि जबाबदार नवऱ्यासारखं एखादा माणूस जे काही करेल ना ते सगळं तू केलंस. पण तिने काय केलं? ती जॉब करते, काहीतरी वर्क फ्रॉम होम जॉब तिला मिळालाय म्हणून. तुला सांगितलंय का तिने? देवांश, मला सांग, तुझ्या लग्नात जो काही गोंधळ झाला त्याला जबाबदार आपण त्या अंजलीला आणि तिच्या आईला, त्या ललिताला धरतोय. पण खरं कल्प्रेट कोण आहे सांग? सई. तिने जर का तुला आधीपासूनच सगळं खरं सांगितलं असतं तर गोष्ट लग्नापर्यंत पोहोचलीच नसती. तुझी आधीपासूनची मैत्रीण होती ना ती. मग अंजलीची नाही तर तिची पत्रिका तुझ्या पत्रिकेशी जुळते हे जर का तिने तुला सांगितलं असतं तर हा एवढा मेस झालाच नसता ना. पण नाही, त्यावेळी तिने पत्रिकेची गोष्ट तुझ्यापासून लपवली, आता जॉबची गोष्ट लपवली. देवांश, ही सई असं का वागते, का गोष्टी लपवते ना, हे आपल्याला कोणाला माहित नाहीये. ती का करते याचं कारणही माहित नाहीये. पण एवढं नक्की की ती आपल्यापासून गोष्टी लपवते, खोटं बोलते. त्यामुळे त्या सईला वेळीच आवर घाल.
नाहीतर याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागतील ना माहित नाही. आणि याशिवाय ही अजून कोणत्या कोणत्या गोष्टी तिने आपल्यापासून लपवल्या आहेत याची आपल्याला कल्पना नाहीये. देवांश, मला ना तुझी काळजी वाटते. तुला कोणी फसवलं ना तर मला सहन नाही होणार. तू किती चांगला आहेस. तुला खरं तर कशी बायको मिळायला हवी होती आणि काय बायको मिळाली बघ, जी सतत आपल्याशी खोटं बोलते, आपल्याशी गोष्टी लपवते. सईने जॉब केला या गोष्टीचा राग नाही आला मला, पण ती जॉब करते ही गोष्ट तिने आपल्यापासून लपवली याचा सगळ्यात जास्त राग आला मला. एक प्रकारे तिने आपली फसवणूकच केली आहे ना. तुझ्या चांगुलपणाचा कोणी असा गैरफायदा घेतला, तुला त्रास दिला ना की मला हे सगळं सहन नाही होत. आणि म्हणूनच मी इथून जाते. मला नाही थांबता येणार इथे. मग नाही नाही आई 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 तू कुठेच जाणार नाहीयेस. सी लिसन टू मी. ओके, तू सही बाबतीत जो काही निर्णय घेतलायस तसंच होईल. ट्रस्ट मी. तुला असं नाही वाटत ना की मी काही चुकीचं वागते? नाही तसं असेल तर मी अजिबात नाही. Please calm down now. Okay? हे सगळं काही करणार नाहीयेस तू? प्लीज. मी आलोच. घ्या टाक सगळं प्लीज. सई सई सई, आज तुला चेकमेट केलंय मी. तू एक डाव खेळलीस आणि मी तो तुझ्यावरच उलटून लावला. आता तुझी पुढची चाल काय असेल याची वाट बघीन मी. झालं टिफिन रेडी? हो, भरते. मी जेव्हा आजारी असायचे ना तेव्हा आई माझ्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी करायची, कधी कधी तांदळाची पेस्ट करायची. कारण त्यावेळेस आपल्या तोंडाला चव नसते ना, म्हणून स्वतःच्या हाताने भरवायची. आज मी सुद्धा माझ्या आईसाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली. तिला माझ्या हाताने भरवणार. थांबा. येतो म्हणजे टिफिन द्यायला जायचंय ना हिला हॉस्पिटलला. येऊन येतो. हो, मग मी पण येणार आहे तुमच्यासोबत. 2 मिनिटातच आले मी. नाही, तुम्ही घरीच थांबा. असे आईने सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठेही जाणार नाही. सॉरी. येतो. सर, मी तुम्हाला मॅडमकडे मी हॉस्पिटलला जावं यासाठी परवानगी काढायला पाठवलं होतं.
आणि तुम्हालाही ते पटलं होतं की आता या क्षणी मी माझ्या आई जवळ असणं किती गरजेचं आहे. आणि आता तुम्ही मॅडमच्या साईडने बोलताय, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, आत्ताही माझीच चूक आहे? गुड क्वेश्चन. दे ना माहिती मला आता तुमचं काय चुकतं याच्यात. पण या आधी ज्या चुका केल्यात ना तुम्ही, त्याच रिफ्लेक्शन आहे हे सगळं. ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी लपवल्यात तुम्ही आमच्यापासून, तीच एक चूक आता आड येते तुमच्या. आणि आईला असंच वाटतं की तुम्ही सतत काहीतरी लपवत असता आमच्यापासून, खोटं बोलत असता सतत. इनफॅक्ट आता हे वर्क फ्रॉम होम जॉब तुम्ही आईपासून का लपवलाय का अंडरस्टँड, पण माझ्यापासून का लपवलं तुम्ही? काय? अच्छा, म्हणजे मी जॉब करते हे तुम्हाला सांगितलं नाही, याची शिक्षा म्हणून तुम्ही मला इकडे पाठवत नाहीये का? तसं नाहीये सई. पण जर मला त्या जॉब बद्दल माहिती असतं तर आईला कन्व्हिन्स करायला मला काहीतरी बेस मिळाला असता. कुठल्या बेसिसवर समजून मी तिला, तुम्ही आधी मला विश्वासात घेऊन मला तरी सांगायचं होतं ना ते सगळं. पण सर, मला आता याच्यावर काहीच डिस्कशन करायचं नाहीये. ओके, मी डबा देऊन येतो आईला. थांबा. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन नाही गेलात तर त्याने माझी आई उपाशी राहणार नाही. तिथे तिची काळजी घ्यायला माझा भाऊ आणि माझा मामा समर्थ आहे. त्यासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. इम्पॉसिबल. देवा, तेव्हा बोललास का ताईंशी? काय म्हणाला ताई? सईला हॉस्पिटलला जाऊ द्यायला तयार आहेत ना? हा, काय झालं? सई, सई बाळा, काय झालं? अगं तू रडतीस? अगं तू रडतीस का? काय झालं? ताई काय बोलल्या का? सई, सई अगं ऐक ना माझं. अगं सई. देवांश, देवांश थांब. काय झालं? अरे मला काही सांगाल का काय झालं ते? काय वाटतं तुला काय झालं असेल? जानू आई नाही म्हणाली. काय? इतक्या हट्टाला का पेटलेत ताई? आय एम सॉरी, पण मला नाही वाटत तिचं काही चुकतंय. चुकत नाहीये. नाही. अरे सई तिच्या आईला भेटण्यासाठी तडफडते. आय नो, कळतंय मला कळतंय. पण हे सुद्धा खरं आहे ना की सईंनी खूप गोष्टी लपवल्यात आपल्यापासून, खोटं बोलल्यात आपल्याशी सतत. आता जो काही राग आहे आईला तो असा सहजच नाही ना जाणार. देवांश, सई आता आपली आहे, आपल्या कुटुंबाचा भाग आहे. ती तुझी बायको आहे. आपल्या माणसांच्या चुका जर आपण पोटात नाही घ्यायच्या तर मग कोणी घ्यायच्या? आणि तिच्या चुका दिसतात तुम्हाला? तुझं आयुष्य वाढावं म्हणून आपलं घरदार सोडून ती आपल्या घरी आलीये, हे नाही दिसत? ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय ना त्या गोष्टी धरून बसलात तुम्ही, आणि ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे तिथे बघायला सुद्धा तयार नाही आहात. देवा, निदान तू तरी माझं ऐकू. गरीब घरातल्या मुली आहेत ना, त्या आपल्या नवऱ्याच्या स्टेटसला मॅच करूच शकत नाही. ते त्यांच्या रक्तातच नसतं ना. चला आता मी शांत राहून चालणार नाही. भैरवीताईंनी नेहमीच माझा जाच केलाय, पण सईच्या बाबतीत मी असं ओढणार नाही. सई या घरात आल्यापासून ताई पावलं पावली तिचा पाणउतारा करतात. ती नेहमी सगळं ऐकून घेते. पण आता या सगळ्याचा परिणाम देवांश आणि सईच्या संबंधांवर येतोय. काही झालं तरी देवांश आणि सई सुखात राहायला हवेत. मला ताईंशी बोलावंच लागेल. त्यांचं चुकतंय याची जाणीव त्यांना करून द्यावीच लागेल.
मला तुमच्याशी बोलायचंय. माझी एक महत्वाची मीटिंग आहे, आपण नंतर बोलू. हा, तुमचं कितीही महत्वाचं काम असलं तरी माझं काम त्याही पेक्षा महत्वाचं आहे. काय काम आहे बहिणी? मला सईबद्दल बोलायचंय ताई. मला नाही बोलायचं तिच्याबद्दल. पण मला बोलायचं आहे. बहिणी